आजच्या काळामध्ये माणुसकी ही एक दुर्मिळ गोष्ट झाली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यासाठी उभे राहणारे लोक फारच थोडे उरलेत. मात्र सोशल मीडियावरती समोर आलेले एका थरारक व्हिडिओनं सगळ्यांना विचार करायला भाग पाडले. पावसाळ्यात करंट पसरलेल्या रस्त्यावर एक मूल जीवासाठी तडफडत होतं आणि सगळे फक्त बघ्याची भूमिका घेत होते. अशावेळी एक काका स्वतःचा जीव धोक्यात घालून आले आणि पुढे त्यांनी असं काय केलं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. रस्त्यावर करंट पसरलेला, भोवती घाबरलेली गर्दी आणि जमिनीवर पडलेला एक निरागस जीव. मृत्यू अगदी डोळ्यासमोर उभा होता. अशा वेळी एक माणूस पुढे आला, एक काका पुढे आले आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते अविस्मरणीय होतं. जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, खरंच देव आला रूप बदलून. पावसाळ्यात अनेकदा खांब पडणे किंवा विजेच्या तारा तुटणे ही नित्याची गोष्ट आहे. अशावेळी जमिनीवर करंट पसरतो आणि क्षणात जीव घेणे प्रसंग घडत असतात. अगदी असाच प्रसंग सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. एका रस्त्यावर विजेचा करंट पसरलेला असताना एक मूल त्याच्या विळख्यात सापडला आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळलं. भोवती लोक उभे होते, परंतु करंटमुळे कोणीही जवळ जायची हिंमत करत नव्हतं. त्या निष्पाप मुलाचा आक्रोश आणि अश्रू सर्वांनी पाहिले, पण मदतीला मात्र पुढे कोणीच धावलं नाही. मात्र काही क्षणामध्ये गर्दीतून एक चाचा पुढे सरसावले. कोणी जवळ जायची हिंमत करत नव्हतं, पण त्यांनी थेट मुलाकडे पावलं वळवली. पहिल्यांदा त्यांना देखील करंटचा धक्का बसल्यामुळे ते थोडेसे मागे हटले, पण हार न मानता त्यांनी आपल्या कपड्याचा वापर करून हुशारीनं त्या मुलाला ओढून घेतलं आणि त्याचा जीव वाचवलाय. उपस्थित लोकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ ट्रू लाईन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून काही तासामध्येच लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून कमेंट्सचा वर्षावच पाहायला मिळतोय. एकानं कमेंट्स करताना म्हटलंय, या काकाला माझा दिल से सलाम. जर त्या काकानं योग्य वेळी धाडस दाखवलं नसतं तर मुलगा वाचू शकला नसताय. त्यांच्या या कृतीनं जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलाय की खरी माणुसकी अजून जिवंत आहे. फक्त तिची ओळख पटवणारे काही प्रसंग दुर्मिळ आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.